So first put your present everyone. Yes, a very good evening to all of you. Now let's start with the fifth standard. Yes, let's start with the fifth standard and after that sixth standard. Yes, Anuj and Pramita. Okay. So fifth standard, yes, Karnika has joined now. Karnika and all of you. Again, I am telling some of your lessons are from geography. They belong to geography. So we will be dealing with science only. So here we are starting your new lesson that will be lesson number 12. Okay, food for all. Yes, food for all lesson is your lesson number 12. Okay, let's start. Which vegetable do we get around the time of Diwali? Which fruits and which grains? See, now Diwali is coming near. So which fruits and which vegetables we get? Tell me. कोण सांगणार? आता दिवाळीचा सीझन येतोय ना जवळ, मग आपल्याला या वेळात कोणत्या भाज्या मिळतात? आपण कोणत्या भाज्या खातो या वेळात? सांगा, कोणते फ्रुट्स मिळतात? We are getting oranges, leafy vegetables, right? Yes, am I right? Okay. What are the seasons of jawar, bajra, rice, mangoes, oranges and jackfruit? सांगा, ज्वारी, बाजरी, मँगो, जॅकफ्रूट हे कधी मिळतं आपल्याला? Mangoes we can get in summer. Okay. Okay. So some foods we get in the summer. Some food we can get in summer, some in winter, and some in the rainy season, right? Next. Which part of the plant we use as food? वनस्पतीच्या कोणकोणत्या भागांचा आपण अन्न म्हणून उपयोग करतो? सांगा. सांगा मला. कोण सांगणार? फ्रुट्सचा वापर करतो, लीव्सचा वापर. येस, साची. फ्रुट्सचा वापर करतो, व्हेजिटेबल्स म्हणजे काय नक्की वापरतो आपण? व्हेजिटेबल्स मध्ये टॅमॅटो, नो, ऑनियन. आय एम आस्किंग कोणता पार्ट वापरतो आपण फ्रूट व्हेजिटेबलचा? प्लांटचे कोणते कोणते पार्ट आपण वापरतो? प्लीज पुट ऑफ युअर माइक, साची. सी, plants, for plants we use leaves of leafy vegetable. Some stems are also eaten. Yes. Yes. Okay. Most of the time we eat fruits. Agriculture season, we get food from plants. For that purpose we sow grains in the field and plant fruit trees in orchards. बघा, एखादं प्लांट कसं उगवतं सांगा मला. एखादं ट्री किंवा प्लांट कसं उगवतं कोण सांगणार? हाऊ डू वी प्लांट अ ट्री? येस, हाऊ डू वी प्लांट अ ट्री? सांगा. अरे झाड कसं लावतो आपण? झाड कसं उगवतं सांगा. Very simple process. The senior KG and junior KG students can tell this. Yes, Tanmay?
आपण झाड मातीमध्ये लावतो आणि त्याच्यावर पाणी टाकतो तेव्हा तो ग्रो होतो. ओके. अँड प्रिव्हियस प्रोसेस जर पाहिजे असेल तर बी पासून झाड लावायचं असेल तर कर्णिका. मॅम आपण पहिले टाकतो, मग त्याच्यामध्ये बी टाकतो, मग पाणी टाकतो आणि मग खत टाकतो आणि मग ते हळूहळू झाड ग्रो होतं. ओके. वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स. बघा आपल्याला झाडांपासून अन्न मिळत असतं. फॉर दॅट पर्पज वी सो ग्रेन्स इन फील्ड्स अँड प्लांट फ्रूट ट्रीज इन ऑर्चर्ड. मग त्याच्यासाठीच आपण काय करतो, शेतामध्ये धान्य लावतो आणि बागांमध्ये फळझाडांची लागवड करतो. About 60% of the land of our country is in use for agriculture. मग आपल्या भारताचा जवळजवळ 60% भाग हा जमिनीचा भाग हा शेतीसाठी वापरतात. There are two main agricultural seasons in our country. मग सीझन प्रमाणे वर्षभरामध्ये शेतीचे दोन प्रमुख हंगाम आहेत आपल्या कंट्रीमध्ये. The season from June to October is called the Kharif season. In this season, the crops are watered mainly by rain. बघा जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामामध्ये जी पिकं घेतली जातात त्यांना खरीप पिके म्हणजे आणि त्या हंगामाला खरीप हंगाम असं म्हणतात. आणि या हंगामामध्ये मोस्टली पावसाच्या पाण्याचाच वापर होतो. जून ते ऑक्टोबर आपल्याकडे पाऊस पडतो. येस ऑर नो? येस, वी गेट रेन्स फ्रॉम जून टू ऑक्टोबर, राईट? येस. मग यामध्ये जी पिके लावली जातात त्यामध्ये काय होतं, पावसाच्या पाण्याचा वापर केला जातो त्या पिकांसाठी. द सीझन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च इज द रबी सीझन. बघा तर ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा जे हंगाम आहे त्याला रब्बी हंगाम आपण म्हणतो. आणि या हंगामात काय करतात, इन दिस सीझन रेन वॉटर दॅट हॅज सोक्ड इन टू द सॉइल, द रिट्रीटिंग मॉन्सून अँड ड्यू आर द सोर्सेस ऑफ वॉटर फॉर द क्रॉप्स. मग या हंगामात जमिनीत मुरलेलं पावसाचं पाणी, परतीचा मान्सून, कधी कधी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाऊस पडतो, परत थोड्या दिवसात मध्येच पाऊस येतो, त्याला परतीचा मान्सून म्हणतात. आणि रोज पडणारा दव या पाण्याचा उपयोग होतो झाडांसाठी. इन ऍडिशन सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. दीज आर कॉल्ड समर क्रॉप्स. काही शेतकरी भाजीपाला वगैरे मार्च ते जून मध्ये सुद्धा लावतात, त्याला आपण समर क्रॉप म्हणजे उन्हाळी पीक असं म्हणतो. ओके, गॉट टिल हियर? समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? ओके चलो. ऍग्रिकल्चरल वर्क म्हणजे शेतीची कामं. एव्हरी फार्मर विशेस टू गेट अ गुड हार्वेस्ट. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतातलं पीक चांगलं यावं, बरोबर आहे की नाही? कोणाला वाटतं का की आपल्या शेतात यावर्षी पीक नको यायला किंवा चांगलं नको यायला? नाही, प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की आपल्या शेतातलं पीक चांगलं यावं. अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड्स अ गुड इन्कम. पण कधी जेव्हा त्याचं पीक चांगलं आलं तरच त्याला उत्पन्न मिळतं, त्याला चांगले पैसे मिळू शकतात. फर्टाईल लँड, गुड क्वालिटी सीड्स अँड फर्टिलायझर्स अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आर एसेन्शियल फॉर अ गुड हार्वेस्ट. मग हे चांगलं उत्पादन येण्यासाठी शेतकऱ्याला उत्तम जमीन, उत्तम प्रकारचे बियाणे, खते आणि पाण्याची उपलब्धता असावी लागते. It is also necessary to carry out the task of tilling the land. Tilling म्हणजे शेतीची मशागत करणे. ओके, शेतीची मशागत करणे सुद्धा खूप गरजेचं असतं. The crops in the field must be protected and the harvested crop must also be stored safely. मग आपलं पीक जेव्हा येतं तेव्हा त्या पिकाचे संरक्षण सुद्धा करावं लागतं आणि जे धान्य आपण नंतर स्टोअर करतो त्यांना पण नीट स्टोअर करून ठेवावं लागतं, त्यांना सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावं लागतं. ऑल ऑफ दिस प्रोसेसेस आर इम्पॉर्टंट. प्रत्येक प्रकारची प्रक्रिया महत्वाची आहे. जर कोणतंही पीक घेतल्यानंतर आपण ते कापून ठेवलं आणि कापताना त्याला पोत्यामध्ये वगैरे आपण जेव्हा भरलं
आणि नंतर ते तिथे खराब झालं. ओके, जर ते तिथे खराब झालं तर आपण एवढी जी मेहनत घेतली ती फुकट जाणार. म्हणून प्रत्येक पद्धत खूप महत्वाची आहे. The population of our country is increasing and still the needs of all the people are being met. This has been possible because of modern improved method of agriculture. बघा, आपल्या देशाची लोकसंख्या सतत वाढत आहे. प्रत्येक मिनिटाला कोणी ना कोणी कुठेतरी जन्माला येत आहे, बरोबर. तरी सुद्धा एवढी लोकसंख्या असलेल्या देशात सुद्धा अन्नाची गरज भागवली जाते. हे कशामुळे शक्य झालं आहे? कारण शेतीमध्ये ज्या आता पद्धती अवलंबल्या आहेत त्यामध्ये सुधारित पद्धतीचा अवलंब केला आहे. म्हणजे चांगल्या नवीन नवीन ऍडव्हान्स अशा टेक्निकचा उपयोग केला आहे. म्हणून एवढी लोकसंख्या असणाऱ्या देशाला सुद्धा अन्न पुरवठा केला जात आहे. नाव द ट्रेडिशनल ऍग्रिकल्चर. ओके, ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीची शेती. बघा, दिसतोय तुम्हाला शेतकरी बैलाच्या साहाय्याने नांगर ओढत चालवले आहे त्याने. येस, आणि मोठेच्या साहाय्याने पाणी देत आहे. In the traditional method of agriculture, plugging, tilling, etc. were done with the help of oxen. बघा, पूर्वी काय केलं जायचं? पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची. त्यामुळे नांगरणी करण्यासाठी बैलांचा वापर केला जायचा. बैल आणि त्याला जोडला जायचा आऊट. ओके, a moat, a huge leather bag driven with the help of oxen was used to draw water from the wells. आणि काय केलं जायचं अजून? शेताला पाणी द्यायच्यासाठी मोटेचा वापर केला जायचा. मोट म्हणजे एक मोठी अशी रबरची बॅग होती. ती विहिरीतून भरून आणायचे आणि बैलांच्या साहाय्याने पूर्ण शेताला पाणी पुरवलं जायचं. ओके, harvesting, threshing, etc. was done by the member of the farmer's family themselves with the help of oxen. शेतीची कापणी, मळणी ही सगळी कामे शेतकऱ्याचं कुटुंब स्वतः करायचं किंवा बैलांच्या मदतीने करायचं. However, farmers now carry out all these tasks with the help of machine. पण आताचा शेतकरी ही सर्व कामे यंत्राच्या साहाय्याने म्हणजे मशीन्सचा वापर करून करतो. तुम्ही पाहिले आहेत का कापणी आणि मळणी करण्याचे मशीन? कापणीसाठी नाही, मळणीसाठी मशीन वापरलं जातं, थ्रॅशिंग साठी. हॅव यू सीन? येस, आय हॅव ऑल्सो सीन. Improved method of agriculture. So what are the improved method of agriculture? Improved seed म्हणजे सुधारित बियाणं. बघा, earlier it was customary to preserve the seeds of one harvest for sowing in the next season. पूर्वी काय केलं जायचं? एका हंगामात पीक घेतलं की त्या पिकांचं बियाणं एकदम नीट सुरक्षित ठेवायचंय आणि पुढच्या हंगामात तेच बियाणं वापरत असत. ओके, yes, those seeds did not have a high yield. मग आता वर्षभर ते सीड्स तसेच पडून राहिले. मग आता त्याच्यातनं चांगलं पीक येणार का? नाही, जास्त उत्पन्न मिळत नसायचं त्या सीड्स मधनं. Nowadays, improved seeds are developed through research. मग आता काय करण्यात आलं आहे? संशोधनाच्या साहाय्याने अजून सुधारित बियाणे तयार केली आहेत. They are available in the market for every crop such as jawar, rice, groundnut, wheat, etc. मग ते आता ही सुधारित बियाणे बाजारात मिळत आहेत आणि ती प्रत्येक पिकासाठी जसं ज्वारी, गहू, भात, भुईमूग या प्रत्येक पिकासाठी ती मिळत आहेत. These have a higher yield. आणि या सुधारित बियाण्यांनी काय होते? जास्त उत्पन्न मिळणं शेतकऱ्याला शक्य झालं आहे. They can resist pest attack. आणि ही बियाणं अशी आहेत की त्यांना कीड लागत नाही. Some varieties become ripe for harvesting in a shorter period of time, while some give a high yield even with a low water supply. आणि त्यामध्ये असे संशोधन करून असे बदल करण्यात आले आहेत की काही बियाणांपासून पिकं आहेत ती एकदम पटकन वाढतात, कमी वेळातच ती कापणीसाठी होतात तयार. आणि काही बियाणं कमी पाण्यात देखील खूप जास्त पीक देतात. ओके, नेक्स्ट, मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन.
इरिगेशन म्हणजे सिंचन, शेतीला पाणी पुरवणे. त्यासाठी कोणकोणत्या आधुनिक पद्धती वापरल्या आहेत? क्रॉप्स ग्रो वेल इफ दे आर वॉटर्ड ॲट द राईट टाइम. पिकांना जर योग्य वेळी पुरेसं पाणी मिळालं तरच त्यांची वाढ चांगली होत असते. वॉटर फ्रॉम रिव्हर्स, लेक्स अँड वेल्स इज यूज फॉर इरिगेशन इन ॲडिशन टू रेन वॉटर. मग पाऊस नेहमीच पडतो का? नाही. मग पावसाबरोबर नदी, तलाव, विहीर याच्यातील पाणी पण शेतकरी आपल्या शेतीसाठी वापरतो. Greater quantities of water are stored by building dams and burns on the river to obstruct the flow of water downstream. This also helps to raise the level of groundwater. मग नद्यांवर धरणं बांधली जातात आणि पावसाचं पाणी अडवून पाण्याचा साठा केला जातो. आणि असं केल्याने काय होतं? शेतीला सुद्धा पाणी मिळतं आणि जे काही ग्राउंड वॉटर आहे, भूजल पातळी आहे, ती सुद्धा टिकून राहते. क्रॉप्स वेअर ट्रेडिशनली वॉटर थ्रू कॅनल. पूर्वी एकदम सुरुवातीला काय केलं जायचं? पिकाला पाटाने पाणी दिलं जायचं. कॅनल असायचे. ओके, कॅनलने पिकाला पाणी दिलं जायचं. However, much water from the canal is lost due to evaporation and seepage into the ground. पण या कॅनलने काय व्हायचं? कितीतरी पाणी जमिनीतच झिरपायचं आणि काही पाणी इव्हॅपोरेट होऊन जायचं, त्याचं बाष्पीभवन व्हायचं. Now, certain improved methods of irrigation are used which provide enough water to the plant and at the same time help to save a lot of water. पण आता अशा काही आधुनिक पद्धतींचा वापर केला गेला आहे, त्यामुळे काय होतं की पाणी जास्त प्रमाणात वाया पण जात नाही आणि पिकाला पण त्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळतंय. यामुळे पाण्याची बचत सुद्धा होते. ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकल इरिगेशन आर ऑफ दिस मॉडर्न मेथड. मग या मॉडर्न मेथड पैकी ही आहे ड्रीप इरिगेशन. बघा, पाईप मधून पाणी आलं आहे पण जिथे पीक आहे तिथेच फक्त पाणी निघतंय, दुसरं कुठेच पाणी पुरवलं जात नाही. अँड दिस इज स्प्रिंकल इरिगेशन. तुम्ही गार्डन मध्ये वगैरे हे पाहिलं असेल, स्प्रिंकल इरिगेशन. त्याच्याद्वारे काय केलं जातं? स्प्रिंकल इरिगेशन द्वारे तुषार सिंचन म्हणतात मराठीमध्ये. पाण्याचे असे तुषार, स्प्रिंकल असे थेंब इकडे तिकडे उडवले जातात. द ड्रीप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ द पाईप विथ होल. ड्रीप इरिगेशन मेथड मध्ये काय असतं? पाईपला छोटा होल असतो, जिथे झाड आहे, जिथे आपलं प्लांट आहे तिथेच ते पाईप आणि त्याचा होल ऍडजस्ट केला जातो. This ensures that the required amount of water drips only near the plant. झाडाजवळच पाण्याचा पुरवठा केला जातो. Thus full use is made of the available water. त्यामुळे पाण्याचा पूर्णपणे उपयोग त्या झाडाला होतो. Sprinkle irrigation make use of sprinklers of different size that spray water directly on the plant. आणि या स्प्रिंकल इरिगेशनने काय होतं? पाण्याचे थेंब आहेत, ही तुषार सिंचन पद्धती आहे, तिच्याने काय होतं? पाण्याचे थेंब लहान मोठे असे कारंजे असतात, फाउंटेन बोलतो ना आपण त्याला, त्या कारंज्यांमधून पिकांवर डायरेक्टली पाणी फवारलं जातं. ओके, अंडरस्टूड एव्हरीथिंग टिल हियर? What we have learned today? 5th standard. Some agricultural season, then how traditional agriculture were done, agricultural work and improved method of agriculture in that modern method of irrigation and improved seeds we have done. Yes, anyone has any doubt? Tanmay, Sachi, Karnika, Aniket, do you have any doubt? Okay, clear till here? Okay, now the 6th standard. Okay, 6th standard, we have completed your lesson and we are going to start with our skeletal system and the skin. Any lesson is taken by man from this? Tell me. 6th standard, 8th lesson, Pramita and Anuj. The lesson is completed. You were absent that day, Pramita.
Yes, you were absent. Anuj, we have completed the lesson, right? Only Anuj and Antara was there. We have completed this lesson and the question answers also. You can check the video, Pramita. I have completed the lesson. Okay, tell me, the lesson number 8 has done or not? Okay. Before concluding to anything, Pramita, you should check that you were absent one day and what syllabus has done for that day. Okay, you should check first and then only you should tell that it is done or not. Okay, you should have checked first. As you were absent, I have completed the lesson because only a little part was remaining. Next, lesson number 8, our skeleton system and the skin. Okay, so which organ system do you see in the figure alongside? एक फिगर दिसते, त्यामध्ये कोणती ऑर्गन सिस्टीम आहे सांगा मला. व्हॉट इज दॅट? विच ऑर्गन सिस्टीम इज दॅट? सांगा, व्हॉट इज दिस? What is their starting from mouth to intestine? What is that organ system is called as? Yes, anyone? Yes, Pramita? Okay, so that is okay, so that is not my priority, or not that is also not my responsibility to upload the video on YouTube. I will ask the ma'am to do so. Okay, but if the video is not available, that doesn't mean that I have not completed the lesson. I have completed the lesson. You was absent. Please pay attention whatever I am teaching now instead of discussing over that. Please. आता मी काय शिकवते तिथे लक्ष दे. Okay, so this is our digestive system. Okay, this is our digestive system. In the previous classes, we have learned about some organ systems, their functions and their locations in our body. With the help of that, complete the following table. See, heart, function of the organ and body cavity. Where heart is present and what is the function of the heart? What is the function of the heart? The lesson is saying that you have learned this in your previous classes. In the 5th standard, you must have learned this. Go and check with your 5th standard book and fill this table. See, the various organs are safe within the body cavity. The human skeletal is a protective shell for all the internal organ. बघा, आपल्या शरीराच्या आतमध्ये आपल्या शरीरामध्ये कॅव्हिटीज असतात, म्हणजे पोकळे असतात. त्यामुळे काय होतं, आपले जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत ते सुरक्षित राहतात. जर या कॅव्हिटी नसतात तर आपलं हार्ट बाहेर पडलं असतं ना, आपलं लिव्हर किडनी डायरेक्ट बाहेर पडले असते. येस, तर या कॅव्हिटीज मुळे काय होतं, आपले जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत ते प्रोटेक्टेड राहतात. आणि आपला जो सांगाडा आहे, ओके, आपला जो स्केलेटन आहे, ज्याला आपण मराठीत सांगाडा म्हणतो, हा मानवी सांगाडा आपल्या या सगळ्या ऑर्गनचं प्रोटेक्शन करणारा, संरक्षण करणारा एक प्रकारचा काय आहे, शेल म्हणजे कवच आहे. इट इज अवर प्रोटेक्टिव्ह शेल. Sometimes when we fall while playing or have an accident, a bone in our arm or leg may get broken. This is called a fracture of the bone.
सी समटाइम काय होतं, कधी कधी आपण खेळताना पडतो किंवा आपल्याला अपघात होतो, आपला ऍक्सिडेंट होतो, तेव्हा आपल्या हाताचं किंवा पायाचं हाड मोडतं, तेव्हा डॉक्टर आपल्याला काय म्हणतो की हा तुमचा इथे फ्रॅक्चर आहे, फ्रॅक्चर झाला आहे. मराठीमध्ये त्याला आपण अस्थिभंग म्हणतो. बोन फ्रॅक्चर होतं, आपलं हाड तुटतं. झालंय का कधी कोणासोबत? हात मोडला, पाय मोडला? हॅज anyone has experienced this till now? No. Okay, so this is called as fracture of a bone. Okay, fracture. A fracture in a bone causes severe and unbearable pain and the part with the broken bone swells immediately. बघा, जर फ्रॅक्चर झालेला असेल तर आपल्याला एकदम असह्य अशा वेदना होत राहतात आणि जिथे फ्रॅक्चर झालेला आहे तिथे लगेच सूज येते. ओके, लगेच स्वेलिंग येते, सूज येते त्या पार्टला लगेच. See, your friend meets with an accident and a bone in his leg is fractured. How will you help? सांगा मला, तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि त्याचं पायाचं हाड मोडलंय, तर तुम्ही काय कराल? How will you help him or her? Yes, Anuj, Pramita, how will you help your friend? त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ. Yes. After an accident, prevent any movement of a fractured part. जर ऍक्सिडेंट झाला आहे, अपघात झाला आहे, तर जिथे फ्रॅक्चर झाला आहे त्या भागाची हालचाल होऊन द्यायची नाही. Immobilize it and get immediate medical help. त्याला तसं स्थिर ठेवायचं आणि लगेचच डॉक्टर कडे न्यायचं आहे, मेडिकल हेल्प घ्यायची आहे. After going to the hospital, an X-ray image is taken of the part which is swollen. मग जो पार्ट सुजलाय त्या पार्टची काय केली जाते? एक्सरे इमेज घेतली जाते. X-rays were discovered by Wilhelm Conrad Roentgen. Okay, विल्यम कॉन्रॅड रोन्टजेन याने एक्सरेचा शोध लावला होता. See, X-ray image. Have you seen an X-ray image of anyone? Yes, X-ray image पाहिला आहे का तुम्ही कसं दिसतं? Okay, yes. An X-ray image shows whether a bone is broken and also the exact spot where it is broken. This helps in providing the proper treatment. मग एक्सरे का काढला जातो पडल्यावर? कारण एक्सरे काढल्यावर हाड नक्की कुठे मोडला आहे हे कळतं, त्यामुळे डॉक्टरला उपचार करणे, ट्रीटमेंट देणे सोपं पडतं. ओके, लेट्स ट्राय दिस. लेट्स आयडेंटिफाय आवर बोन्स. तुमच्या पाठीवर, ओके, प्लेस युअर हँड ॲट द सेंटर ऑफ युअर चेस्ट अँड युअर फ्रंट्स बॅक. ओके, तुमच्या प्लेस युअर हँड ॲट द सेंटर ऑफ युअर चेस्ट, तुमच्या छातीच्या मध्यभागावर आणि तुमच्या ओके तुमच्या मित्राच्या पाठीवर आणि त्याच्या छातीच्या मध्यभागावर हात फिरवायचा आहे. तुम्हाला आता तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला हाडं वेगवेगळी जाणवतात का? येस, डू यू गेटिंग समथिंग हार्ड इन दॅट? येस, ओके, काहीतरी कडक लागतंय ना? What is the name of the hard part you feel on placing your hand on your chest? तुमच्या छातीवर हात जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा जो कठीण भाग तुम्हाला जाणवतो त्याला काय म्हणायचं माहिती आहे का? काय म्हणतात त्याला? Yes, anyone? What do you call that? मराठीमध्ये सांगा. छातीचा पिंजरा म्हणतो ना आपण.
ribs. Okay. Do you feel some hard bumps on the back? What are they called? पाठीवर असे कडक कडक असे तुम्हाला एकदम हार्ड हे असे उंचवटे जाणवले का? त्यांना काय म्हणायचं? काय आहे तो आपला बॅकबोन अँड ऑर वर्टिब्रा. ओके, पाठीचा कणा. What difference do you notice between bones of the back and those of the chest? पाठीचे जी हाडं आहेत आणि छातीचे हाडं आहेत त्यांच्यामध्ये काही फरक जाणवला का तुम्हाला? काय होता तो फरक? सांगा. त्यांच्या आकारामध्ये फरक जाणवतो ना, लहान मोठे असं. येस. ओके. सी types of bones. Bones of our body are classified into 4 types. Flat bones म्हणजे चपटी हाडे बघा. These are called as flat bones. Then small bones लहान हाडे. Then irregular bones ज्याचा शेप आहे irregular अनियमित हाडे. And these are long bones लांब हाडे बघा. The human skeletal system. All the bones in our body are not of the same shape. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक हाड हे सारख्या आकाराचं नसतं. एव्हरी बोन इज डिफरंट. प्रत्येक हाड वेगवेगळं असतं. ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क ऑर स्केलेटन. मग प्रत्येक हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. द स्केलेटन गिव्स अ शेप टू दी बॉडी. आणि या स्केलेटनमुळेच आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा आकार प्राप्त होतो. All the bones of the body along with cartilage together form the skeletal system. आपल्या शरीरामधील सगळी हाडे आणि कार्टिलेज म्हणजे खुर्च्या एकत्र मिळून एक स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपली मानवी अस्थि संस्था तयार होते. बोन्स आर हार्ड, दे आर नॉट फ्लेक्झिबल. हाडं काय असतात? कठीण असतात. हाडं फ्लेक्झिबल असतात का? नो. बोन्स आर नॉट फ्लेक्झिबल. बोन्स फ्लेक्झिबल असते तर आपला हात कसा झाला असता? येस, इलास्टिक रबर सारखा हात झाला असता ना. अंतरा, वाय यू हॅव जॉईन सो लेट? येस अंतरा, ऑलरेडी अर्धा तास पास झाला आहे. वाय यू हॅव जॉईन सो लेट? बोन्स आर कंपोज्ड ऑफ 2 मेन कॉन्स्टिट्युएंट्स. हाडं 2 प्रकारच्या घटकांनी बनलेली असतात. बोन सेल्स आर बायोटिक while calcium carbonate, calcium phosphate, minerals and salt are the abiotic constituent of the bones. बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे जैविक आणि अजैविक अशा 2 घटकांनी बनलेले असतात. ओके. बोन सेल, जी बोन सेल्स असतात ते काय असतात? बायोटिक असतात. अस्थिपेशी जैविक असतात. तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम मिनरल अँड सॉल्ट हे पण अबायोटिक हे अजैविक पदार्थ पण हाडांमध्ये प्रेझेंट असतात, बोन्स मध्ये प्रेझेंट असतात. कॅल्शियम इम्पार्ट स्ट्रेंथ टू दी बोन आणि आपल्या हाडांना मजबूती कॅल्शियम मुळेच मिळते. म्हणूनच हॉर्लिक्सची वगैरे ऍड बघितल्यावर सांगतात ना कॅल्शियम एवढा एवढा % कॅल्शियम आहे असं सांगतात ना. पण ते काय सांगतात बघा, मोस्ट कॅल्शियम कशात प्रेझेंट आहे? नॅचरल सबस्टन्स कोणता आहे कॅल्शियम ज्याच्यातून आपल्याला मिळू शकतं? दूध. बरोबर. मिल्क इज अ नॅचरल सबस्टन्स विच इज बेस्ट सोर्स ऑफ अवर कॅल्शियम, राईट? पण ते आपण हॉर्लिक्स आणि बोर्नविटा काय करणार? दुधातच पिणार ना. त्यामुळे आपल्याला दुधाचेच कॅल्शियम मिळत असतात. पण त्यांची ऍड असते की आमच्या हॉर्लिक्स आणि बोर्नविटा अशा प्रोडक्ट मध्येच तुम्हाला कॅल्शियम मिळेल. येस. ओके. ते सगळं ते कशासाठी करतात? त्यांच्या प्रोडक्टचा सेल होण्यासाठी, त्यांच्या ऍड पाहून सगळ्या प्रोडक्टचं सेल होण्यासाठी. पण मेन कारण काय असतं? मिल्क. त्यामुळे आपल्या हाडं मजबूत होण्यासाठी आपल्याला दूध पिणं गरजेचं आहे. ओके. कॅल्शियम इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अवर टीथ. The system which gives a definite shape to the body, provides support and protects the delicate organ inside the body is a skeletal system. बघा. What is skeletal system? The system which gives
अ डेफायनेट शेप टू दी बॉडी, आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार देऊन प्रोव्हाइड सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डेलिकेट ऑर्गन इनसाइड दी बॉडी, आपल्या शरीराला एक विशिष्ट निश्चित असा आकार देऊन आपल्या शरीराला आधार देणे आणि आपले जे नाजूक अवयव आहेत त्यांचं रक्षण करणे, त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी जी संस्था आहे तिला अस्थि संस्था म्हणजे त्या सिस्टीमला स्केलेटल सिस्टीम असं म्हणतात. ओके, गॉट टिल हियर नाव? येस, एव्हरीवन गॉट टिल हियर? प्रमिता, अनुज? येस, shall we move on now? Okay, बघा. Can you identify the animal from the picture of their skeleton? वेगवेगळ्या ॲनिमलचे स्केलेटन ठेवलेले आहेत, तुम्ही सांगू शकता का कोणते ॲनिमल असतील ते? बुक आहे तुमच्याकडे? यू हॅव युअर बुक? येस, हु विल टेल मी? कोणकोणत्या ॲनिमलचे सांगाडे आहेत सांगा मला. येस अनुज? Dinosaur, fish, snake, snake. And the first one? Okay, Horse. Pramita, will you answer? Okay. Horse तो एकदम Okay, see. चपटा आहे बघ असा केलाय आणि इथं जास्त. Okay, Anuj, mic off कर. Try this. Take a measuring tape and measure the length of the bones of your arms and legs. बघा, मेजरिंग टेप घेऊन तुमच्या हाताच्या आणि पायांचे जे हाडं आहेत त्याची लांबी मोजायची आहे. Do the same of your friend, sister, brother. तुमचे मित्र, मित्रमैत्रिणी, बहीण आणि तुमचा भाऊ हे त्यांच्यासोबत पण हा एक्सपेरिमेंट करायचा आहे. त्यांच्या सुद्धा पायाच्या आणि हाताच्या हाडांची लांबी मोजायची आहे. रेकॉर्ड द मेजरमेंट इन द टेबल बिलो अँड कम्पेअर देम. सी, दिस इज द ह्युमन स्केलेटन. पार्ट ऑफ ह्युमन स्केलेटन सिस्टीम स्कल म्हणजे आपली कवटी, रिब केज, ओके, रिब आपला छातीचा पिंजरा, स्पाइन, arm and leg has given. The human skeletal system can be divided into two parts. आपली जी स्केलेटल सिस्टीम आहे, मानवी अस्थि संस्था आहे, तिला दोन भागांमध्ये डिवाइड केलं जातं. The axial skeleton and the appendicular skeleton. म्हणजेच काय? Axial skeleton आणि appendicular. बघा, axial skeleton consists of the skull, spine and the rib cage म्हणजे वरचा पार्ट. ओके, मराठीमध्ये आपण त्याला अक्षीय आणि उपांग असं म्हणतो. ऍक्सियल स्केलेटन मध्ये स्कल, स्पाइन आणि रिब केज येतं म्हणजेच कवटी, पाठीचा कणा आणि छातीचा पिंजरा. These are situated symmetrically along the central vertical axis of the body. आणि हे सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणारी जी रेषा आहे तिच्याच आजूबाजूला असतात. ओके, यू कॅन सी ब्लॅक डॉटेड लाईन हॅज ड्रॉन. स्कल, रिब आणि स्पाइन हे त्याच्याच अवतीभोवती आहेत, त्याला ऍक्सियल स्केलेटन असं म्हणतात. The appendicular skeleton is made up of the bones of upper and lower limb. म्हणजे लिंब म्हणजे आर्म आणि लेग्स दोन्ही. जो उपांग सांगाडा आहे, अपेंडिक्युलर स्केलेटन आहे, तो मध्यरेषेच्या बाजूंच्या हाडांचा मिळून बनलेला असतो. ओके, अपर अँड लोअर लिंब ऑन आयदर साइड ऑफ दी सेंट्रल ऍक्सिस. जो काही आपला सेंट्रल ऍक्सिस आहे, जी मध्यरेषा आहे, त्याच्या बाजूंच्या हाडांचा मिळून तो तयार झालेला असतो आणि त्यामध्ये हात आणि पाय यांचा समावेश होतो. ओके, as our body grows, the size and the length of our bones increases. आपल्या शरीराची वाढ होते तशी आपल्या हाडांची लांबी आणि आकार वाढत जातो. Such changes in size and length can be seen in children according to age. लहान मुलांच्या वयानुसार त्यांच्या हाडांची लांबी आणि आकार याच्यात फरक असतो.
However, the body continues to grow only up to a certain limit. शरीराची वाढ एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच होते हे तुम्हाला माहित आहे. द बोन्स ऑफ टॉलर पीपल आर लॉंगर. जे व्यक्ती उंच असतात त्यांचे हाडांची लांबी जास्त असते. मग त्यांच्या कुठल्या हाडांची लांबी जास्त असेल सांगा मला. जे लोक उंच असतात त्यांच्या कुठल्या हाडांची लांबी जास्त असेल? येस, लेग्स. नाव द ऍक्सियल स्केलेटन. आता ऍक्सियल स्केलेटन मध्ये स्कल, रिब केज आणि स्पाइन या सगळ्यांचा समावेश होतो. आपण एकेकाला स्टडी करणार आहोत. फर्स्ट इज स्कल. क्रॅनियम म्हणतात त्याला. द स्कल इज फॉर्म बाय द बोन्स ऑफ द हेड अँड फेस. डोक्याची आणि चेहऱ्याची हाडं मिळून काय बनते? आपली कवटी. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. कवटीची हाडे ही सपाट आणि एकदम मजबूत असतात. देर आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन द स्कल. आपल्या स्कल मध्ये 22 हाडं असतात. 8 इन द हेड अँड 14 इन द फेस. 8 हाडे आपल्या डोक्यात असतात आणि आपल्या फेसवर चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात. एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ नन ऑफ द बोन्स ऑफ द स्कल कॅन मूव्ह. आपला जो खालचा जबडा आहे तो आपण बोलताना हलवतो. ते जर सोडले ते एक बोन जर सोडलं, आपण ते हाड सोडलं तर दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या हाडाची हालचाल होत नाही. कवटीमधल्या हलतात का? आपला नाकाचा हाड, डोक्याच्या इथला, कपाळाच्या इथला हाड हलतं का? नाही. वी कॅनॉट मूव्ह देम. कधी हलतं मग ते? कधी हलणार मग ते सांगा? If we met an accident or something, then only a damage can move that bone. Okay? जर आपल्याला आपला अपघात झाला, काही झाला तरच त्या हाडाची मुवमेंट डिस्प्लेस होऊ शकते किंवा ते एका जागेवर दुसरीकडे हलू शकतात जर काही स्ट्रॉंग अपघात झाला तर. Which organ of our body does the skull protect? कवटी आपल्या शरीराच्या कोणकोणत्या अवयवांचं संरक्षण करत असते? मग सांगा, कोणकोणते ऑर्गन्स येणार मग तिथे? ब्रेन, देन ओके. सेकंड इज रिब केज. ओके, म्हणजे छातीचा पिंजरा. फील द लेफ्ट अँड राईट साइड ऑफ युअर चेस्ट विथ युअर हँड और फिंगर. आपल्या छातीचा डाव्या आणि उजव्या बाजूवर हात किंवा बोट फिरून बघायचा आहे. हाऊ मेनी बोन्स कॅन यू फील ऑल टुगेदर ऑन दी 2 साइड्स. दोन्ही बाजूला मिळून किती हाडं आहेत ते मोजायचे आहेत. चेक इन सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फील. आणि जर आपण मध्ये फिरवलं मध्यभागी तर किती हाडे जाणवतात ते सुद्धा नोट डाऊन करायचे आहेत. द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड द रिब केज. आपल्या छातीत असणारं असं पिंजऱ्यासारखं जे स्ट्रक्चर आहे, जी रचना आहे, तिला आपण रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा असं म्हणतो. इन द चेस्ट देर इज वन वर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड द स्टर्नम. बघा, आपल्या चेस्ट मध्ये एक उभं आणि चपटं हाड असतं, त्याला आपण स्टर्नम म्हणजे मराठीमध्ये त्याला उरोस्ती असं म्हणतात. 12 pairs of the flat bones called ribs are joined to it sideways. आणि त्याला तशा आडव्या चपट्या फ्लॅट बोन्स असतात, रिब्स असतात, ज्याला बरगड्या म्हणतो आपण. त्या किती असतात? 12 जोड्या, 12 पेअर्स असतात. These are 25 bones from the rib cage. आणि पूर्णपणे 25 हाडे असतात आपल्या छातीच्या पिंजऱ्यात. It is joined to the spine at the back. आणि हा पिंजरा, छातीचा पिंजरा पाठीमागून पाठीच्या कण्याला जोडला गेलेला असतो. Now the spine, backbone or vertebral column we can say it as. पाठीचा कणा. The spine is formed by padlock shaped bones placed straight one above the other. लॉक सारख्या आकाराच्या हाडा एकमेकांना
सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. There are altogether 33 bones in the spine, each called as vertebra. आपल्या पाठीच्या कणात 33 हाडे असतात आणि त्या प्रत्येकाला वर्टेब्रा म्हणजे मणका असं म्हणतो आपण. These bones are arranged one above the other flexibly. एकदम लवचिक हाडे असतात आणि एकमेकांवर रचलेली असतात. The spine protects the spinal cord that originate from the brain. आणि या स्पाइनने काय स्पायनल कॉर्ड आहे जे आपल्या मेंदूतून येते, चेतारज्जू त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याला प्रोटेक्ट केलेलं असतं. ओके. What would have happen if we didn't have a backbone? आपल्याला बॅकबोन नसतं तर, पाठीचा कणा नसता तर काय झालं असतं सांगा. बसू शकला असतात का तुम्ही? नो. आणि जी आपली नर्वस सिस्टीम आहे, येस, बसू पण शकला नसतात आणि ताठ कणाने चालू पण शकला नसतात. लाईक द होमो इरेक्टस डन. येस. ओके. आणि आपली जी नर्वस सिस्टीम आहे तिला पण प्रोटेक्शन मिळालं नसतं. म्हणजे ते चेतारज्जू आहे आपला मेंदूतून निघणारा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, त्याला सुद्धा म्हणूनच जेव्हा अल्कोहोल कन्झम्पशन करतात लोक, तुम्हाला माहिती आहे का दारू वगैरे पिलेले लोक कशी चालतात, तुम्ही पाहिलं आहे का? ते स्ट्रेट का नाही चालू शकत? येस. हा, ते स्ट्रेट नाही चालत. का नाही चालत? कारण हे जे पदार्थ आहेत अल्कोहोल डिरेक्टली ऍक्ट ऑन दी नर्वस सिस्टीम. अल्कोहोल काय करतं? नर्वस सिस्टीमवर ऍक्ट करतं आणि नर्वस सिस्टीमवर ऍक्ट केल्यामुळेच काय होतं, त्याला नीट चालता येत नाही, त्याचा बॅलन्स बिघडतो आणि म्हणून तो कसाही चालत असतो. हेन्स टू प्रोटेक्ट आवर नर्वस सिस्टीम, our vertebral column is very important. Okay, we are going to stop over here for you also. Okay, now answer some questions. What is called as fracture of a bone? What is called as fracture of a bone? अस्थिभंग म्हणजे काय? What is called as fracture of a bone? Yes, Pramita. Sometimes when we fall while playing or have an accident, a bone in our arm or leg may get broken. This is called a fracture of the bone. Okay. Why we should do X-ray of a bone which is fractured? Why we should do X-ray of a bone which is fractured? जर आपण पडलो, आपला फ्रॅक्चर झाला असं वाटतंय, तर आपण त्याचा एक्सरे का काढायला हवा? येस कर्णिका. मॅम, आपल्याला कळतं की कुठे आपलं फ्रॅक्चर झालेलं आहे. ओके. आणि त्यामुळे काय होतं, ट्रीटमेंट करणं सुद्धा सोपं जातं. ओके. Which are the four types of bones? Which are the four types of bones? Yes, Pramita. Yes, ma'am. Flat bone, small bone, irregular Flat bone, and bone. long bone. Okay. Now the fifth standard. Which are the two important agricultural seasons in India?
विच आर द टू इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल सीझन्स इन इंडिया? भारतामध्ये शेतीची कोणती दोन प्रमुख हंगामे आहेत? विच आर दी टू मोस्ट इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल सीझन्स इन इंडिया? कोणत्या दोन प्रमुख हंगामात भारतामध्ये शेती केली जाते? येस कर्णिका. येस कर्णिका, यू कॅन आन्सर. जून टू ऑक्टोबर, ऑक्टोबर टू मार्च. काय म्हणायचं पण त्या हंगामाला? नाव आहे ना स्पेसिफिक? खरीप आणि रब्बी हंगाम. ओके, आवाज येतोय का माझा? एम आय ऑडिबल? ओके, खरीप आणि रब्बी हंगाम म्हणतात त्याला. How improved seeds are helping the farmer to get good crop? चांगली पिके घेण्यासाठी सुधारित बियाणे शेतकऱ्याला कशी उपयोगी पडत आहेत? सांगा. How improved seeds are helping farmers to get good crop or good yield? सुधारित बियाण्यांचा शेतकऱ्याला कुठला उपयोग होत आहे? काय होतंय त्याच्याने? सुधारित बियाणे घेतल्यामुळे काय होतंय? Okay, Tanmay is there. Tanmay, start reading. Tanmay, start reading. Who is there? Aniket? Okay, Aniket, start reading. Yes, ma'am. Nowadays, improved seeds are developed. Improved seeds are developed through research. They are available in the market for every crop, such as jowar, rich Rice. groundnut, wheat, etc. These have a higher yield. Yield. They can resist pest, attend Pest attack. pest attacks. Some varieties become ripe for harvesting in a shorter period of time. Some While varieties become ripe for harvesting. in the shorter period of time, while some give a high yield even with a low water supply. Okay, that is yield. Okay, got the answer now? Karnika, you got the answer now? Yes, everyone? Okay. So we are going to stop over here. Your homework will be uploaded on your respected Google Classroom. Okay, you can leave the class now. Bye-bye, everyone. Yes, welcome all of you. Bye-bye. Bye, Bye, teacher. Take care. Bye.